टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। अहमदनगर शहरातील मागील अनेक दिवसांपासून वादविवाद सुरूच आहेत। नगर शहरातील राजकारण्यांनी लाजच सोडली असल्याचे बोलले जाते। विकासाची एलर्जी असलेले राजकारणी अहमदनगर शहराला लाभले आहेत, अशी मिश्किल टीका देखील नगरकर राजकीय नेत्यांवर करत असतात। सत्तेत असलेल्या आमदारांकडून काही राजकीय नेत्यांना जास्त अपेक्षा आहेत। सत्तेत असताना देखील तुम्ही विकास करूच शकत नाही असा आरोप शहरातील काही नेते मंडळी स्थानिक राज्यकर्त्यांवर करतात। तर त्याला प्रत्युत्तर देत आमच्या नेतृत्वाने खूप विकास केला आहे, तुम्ही मागील 25 ते 30 वर्षांमध्ये काय केलं असा उलट सवाल सत्तेतल्या राज्यकर्त्यांचे कार्यकर्ते विरोधकांना करत असतात। उलट केलेला प्रश्न कदाचित खरा असावा, म्हणूनच माजी राज्यकर्ते यांच्या गटाकडून उत्तर आले नसल्याच्या चर्चा शहरात रंगत असतात। नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर, आपलं सगळ्यांचं स्वागत। सध्या शहरात विकासाच्या मुद्द्याला वगळून अनेक विषयांवर आरोप प्रत्यारोप होत असतात। वेळ प्रसंगी एकेरी उल्लेख, दंड ठोकणे, अक्षरशः माऱ्या देखील करताना नगरकरांनी पाहिलेला आहे। सध्या शहरात अनेक नेते जागे आहेत, अनेक नेते निर्भीड असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सकाळी करतात आणि रात्री गुडूप होतात, तर काही नेते सरसलामत तर पगडी पचास या भूमिकेत आहेत। शहरात दहशत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे। सर्वच राजकीय नेते दहशतीच्या विरोधात असल्याचे त्यांच्या एकंदरीत पत्रकार परिषदेतून स्पष्ट होते। मात्र दहशत कोणाची? पत्रकारांच्या या प्रश्नावरून मात्र नेते हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत दिसत असतात। शहरात अनेक नेते एकमेकांच्या थेट वैयक्तिक जीवनावर देखील बोलतात, तर काही नेते ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी उल्लेख करताना देखील दिसतात। पण ही एवढी धडपड कशासाठी? एवढी धडपड कोणासाठी? हे नेते नगरकरांच्या हितासाठी धडपड करत आहेत का? तर मुळीच नाही। ही एक स्पर्धा आहे। आता प्रश्न पडेल की कशाची स्पर्धा आणि कशासाठी स्पर्धा, तर जाणून घेऊयात। राजकीय नेत्यांची धडपड ही विधानसभा लढवण्यासाठी आहे। विधानसभेत आमदार म्हणून दाखल होण्याचे स्वप्न सध्या ही मंडळी पाहत आहे। परंतु या मंडळींबद्दल आपण जाणून घेण्यापूर्वी आपण अहमदनगर शहरात झालेल्या आमदारांबद्दल एकदा जाणून घेऊया। अहमदनगर जिल्ह्यात 2004 पर्यंत 13 विधानसभा मतदारसंघ होते। 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अहमदनगर दक्षिण, अहमदनगर उत्तर, पाथर्डी, कर्जत हे मतदारसंघ रद्द झाले व अहमदनगर शहर, कर्जत, जामखेड आणि नेवासा असे 3 मतदारसंघ नव्याने गठीत झाले। सध्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या 13 आहे। पाहुयात 1962 पासून कोणकोणत्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत अहमदनगरचे प्रतिनिधित्व केले। 1962 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून त्र्यंबक शिवराम भारदे, 1967 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून एस व्ही निसाळ, 1972 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून नारायणदास बार्शीकर, 1978 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून कुमार सप्तर्षी, 1980 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून आसिर SSI, 1985 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून दादासाहेब कळमकर, 1990 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अनिल राठोड, 1995 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अनिल राठोड, 1999 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अनिल राठोड, 2004 मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अनिल राठोड, 2009 मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून अनिल राठोड, 2014 मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप, 2019 मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप हे अहमदनगर शहराच्या आमदारकीच्या गादीवर दुसऱ्यांदा विराजमान झाले। याच गादीवर शिवसेनेचे अनिल राठोड हे 5 वेळेस म्हणजेच तब्बल 25 वर्ष विराजमान होते। भाग 2 मध्ये आपण पाहूयात अहमदनगर शहरामधून आमदारकीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मग ते अजित पवार गटाचे असो किंवा शरद पवार गटाचे। पाहूयात राजकीय दंगल भाग 2 मध्ये।